बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी मतदान झालेलं आहे. भरघोस मतदान झालेलं आहे. मेजर टर्नआउट होतो मतदारांचा. त्यावेळेला तो बदलासाठी असतो असं एक जनरली म्हटलं जातं. सर्वाधिक मतदान झालं, विक्रमी मतदान झालं की सत्ता पालट होतो, हा साधारण निकष 20-25 वर्षापूर्वीपर्यंत ठीक होता. कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये 1% 2% फार मोठा शिफ्ट करतात आणि त्यामुळे शक्यता अशी वाटते की ममता बॅनर्जींना कदाचित पराभवाला सामोरं जावं लागेल. आणि या जन आक्रोश रॅलीमध्येच एका महिलेचा आक्रोश मुंबईच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि तो थेट ती महिला जाऊन मंत्री गिरीश महाजनाला भिडली. तर घरातल्या कोणाला तरी तिष्ठत राहावं लागतं 1 तास ट्रॅफिक जाममुळे. याच्यामुळे तिचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे तिने जर एखादी अब्युझिव्ह लँग्वेज किंवा शिवीगाळीची भाषा केली असेल, बाटली त्या मोर्चाकडे रागाने फेकली असेल तरी ते क्षम्य आहे. तिचा हेतू कोणाला हिंसा करण्याचा नव्हता. की मुंबईतल्याच नव्हे, राज्यातल्या रिक्षावाल्या आणि टॅक्सीवाल्यांना मराठी येणं अनिवार्य आहे. 1 मेला महाराष्ट्र दिनापासनं आम्ही रिक्षावाल्या टॅक्सीवाल्यांची तपासणी करू आणि मराठी येत नसेल तर परवाना रद्द करू आणि तो परवाना देणार नाही. बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुका झाल्या. राहुरीची पोटनिवडणूक फारशी काही गाजलेली नाही. घड्याळ आणि तुतारी नजीकच्या काही काळ तरी राहतील. जर लगेच एकत्र आले नाही तर काही काळ पवार विरुद्ध पवार चालू राहील आणि म्हणून उमेदवारी द्यायचीच असेल तर तिकडनं सुद्धा पवारांच्या घरात दिली जाईल. आणि मला वाटतं शरद पवारांच्या सार्वजनिक जीवनातल्या राजकारणात हा पराभव मानायला हवा. आपल्या घरातल्या कोणाला तरी उभं करावं लागतंय. एकही कार्यकर्ता तोलामोलाचा तयार केला नाही तर तो त्यांचा पराभव असेल असं मला वाटतं. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आठवडाभरामधल्या ज्या काही सगळ्या घडामोडी आहेत या आपल्या डोळ्यासमोर आहेतच, मात्र त्यातल्या काही निवडक घडामोडींवरती आपण चर्चा करणार आहोत. बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये विधानसभेसाठी मतदान झालेलं आहे. विक्रमी मतदान झालेलं आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये जवळपास सगळं मतदान पूर्ण झालेलं आहे. हे विक्रमी मतदान किती महत्वाचं आहे. त्याचबरोबर महिला विधेयकावरून सगळीकडे भाजपाने जो काय आक्रोश सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये एक नाट्य घडलंय मुंबईमध्ये. आणि हे नाट्य नेमकं काय आहे, त्याचे अर्थ काय होतात, त्याचा राजकारणावरती परिणाम काय होतात हे देखील आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर मराठी भाषा शिकणं अनिवार्य असल्याबद्दलची राज्य सरकारची भूमिका रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांसाठी आहे ती, त्यावरून एक राजकारण पेटलेलं आहे. हे राजकारण नेमकं कशासाठी आहे, काय आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर इथल्या ज्या पोटनिवडणुका झाल्या, म्हणजे बारामती राहुरीच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या, या निमित्ताने बारामतीच्या 2029च्या निवडणुकीच्या निमित्ताने जी काय चर्चा रंगलेली आहे ती चर्चा, त्याचबरोबर होऊ घातलेल्या राज्य विधान परिषद अशा 9 जागांसाठी होणारी उद्धव ठाकरे यांच्या नावावरची चर्चा, या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभेच्या निवडणुकांवरून. महत्वाची राज्य आहेत, भाजपासाठी महत्वाची राज्य आहेत, भाजपाने टार्गेट केलेली राज्य आहेत. बंगाल ची निवडणूक त्यांच्याकरता महत्वाची आहे, तशीच तामिळनाडूची देखील महत्वाची आहे. बंगालची निवडणूक ते एक हाती जिंकू पाहत आहेत, तामिळनाडूची तशी शक्य होणार नाहीये त्यांना. मात्र दोन्ही ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे असं आपण पाहतोय की जे अपेक्षित असतं निवडणूक आयोगाला किंवा ज्यासाठी सातत्याने प्रचार केला जातो की सगळ्यांनी मतदान करा, सगळ्यांनी मतदान करा, 90% वरती मतदान झालेलं आहे. पहिल्या फेजमध्ये बंगालमध्ये जवळपास निम्मे मतदारसंघ झालेले आहेत आणि तामिळनाडूमध्ये देखील मतदान झालेलं आहे. ते साधारणपणे 85 ते 90% दरम्यान झालेलं आहे. म्हणजे इतकं भरघोस मतदान झालेलं आहे. आपण जनरली पाहताना असं पाहतो की ज्या वेळेला मेजर टर्नआउट होतो मतदारांचा त्यावेळेला तो बदलासाठी असतो असं एक जनरली म्हटलं जातं. आहे नाही आहे आपल्याला आताच्या घडीला माहिती नाही, परंतु ह्या निवडणूक आयोगाने समाधान व्यक्त केलं या टर्नआउट बद्दल. सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केलं या टर्नआउट बद्दल. आपण मतदारांचा आभार मानूया. मतदारांनी आपला जो हक्क बजावला त्याच्याबद्दल मतदारांचे आभार निश्चितपणे मानले पाहिजेत. एकंदरीतच या वोटिंग टर्नआउटची नेमकी कारणं काय आणि तुम्हाला त्या संदर्भातलं काय मत आहे तुमचं? 2-3 गोष्टी अशा आहेत की 2 राज्यांचा आपण विचार करतोय आणि त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे आणि बंगाल आहे. तर तामिळनाडू हे भारतातलं एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात आतापर्यंत राज्य स्थापन झाली त्यानंतर देखील आणि स्वातंत्र्योत्तर काळात सर्व निवडणुकांमध्ये तिथे तमिळनाडूमधलं राजकारण जे आहे ते वांशिक राजकारण आहे आणि तिथे
तमिळ भाषेबद्दलचा एक अगदी टोकाचा अभिमान, त्याच्यानंतर वांशिक राजकारण, आणि त्यामुळे तिथे राष्ट्रीय राजकारणातले पक्ष जे असतात, म्हणजे काँग्रेस असेल किंवा आता भाजप आहे, पूर्वी जनसंघ होता, ह्यांना तितकंसं स्थान आहे असं दिसत नाही. म्हणजे रस्त्यावर आपण पार्किंग करतो ना, P1 P2, एकदा सम तारखेला इकडं विषम तारखेला इकडे, त्या पद्धतीने तिथे सारखी सरकार बदलतात. म्हणजे एखादं सरकार सत्तेवर असेल राज्यात तर पुढच्या वेळेला ते बदलतं आणि दुसरं येतं, मग ते गेलं की पहिलं येतं. बरं, तिथलं व्हायलन्स इतक्या प्रकारचं आहे, पॉलिटिकल व्हायलन्स, की अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांच्यातल्या लढाईमध्ये करुणानिधी द्रमुकचे म्हणजे सर्वोच्च नेते, त्यांना फरफटत नेलं होतं रस्त्याने खुर्चीवरनं, असं दिसत होतं, ते गॉगल लावायचे. तर ती जुनी व्हिज्युअल्स आपल्याला व्हिडिओ कदाचित बघायला मिळतील, फोटो जुने बघायला मिळतील. आता हे तमिळनाडूचं झालं, तर तिथे भारतीय जनता पक्षाला किंवा काँग्रेसला तितकंसं स्थान नाहीये, कारण तिथे द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोनच पक्ष आहेत. पण तिथे या निवडणुकीत वैशिष्ट्य असं आहे की तिथे जे एक चित्रपटातले स्टार आहेत विजय, त्यांचं खूप बोलबाला आहे आणि ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. बरं, हे देखील आपल्याला माहिती आहे, दाक्षिणात्य राज्यांमध्ये कल्ट पॉलिटिक्स, म्हणजे त्या व्यक्ती केंद्रित सगळं होतं. किंवा NT रामारावांचे आजही देवघरात फोटो आहेत आंध्र प्रदेशमध्ये, घराघरात. म्हणजे ते अर्जुनाच्या भूमिकेत धनुष्यबाण लावतात असा फोटो, किंवा कृष्णाच्या भूमिकेतले फोटो, हे देवाऱ्यात लोक आज पुसतात. त्यांना जाऊनही इतकी वर्ष झाली. त्यांचा नातू देखील आता हिरो म्हणून आलेला 25 वर्ष झाली, 20 वर्ष आली, तरीही त्यांचे फोटो आजही देवघरात लावणारे लोक आंध्रामध्ये आहेत. म्हणजे आंध्रात नाही तेलंगणा झालंय, तेव्हा तिथेही तीच परिस्थिती आहे. कर्नाटकमध्येही कानडी भाषेचा अभिमान, त्यांचे नाही, आणि आपला कानडी भाषेचा अभिमान आणि तिथले नेते, भाषेचा अभिमान, साहित्यिकांचा अभिमान. त्यामुळे या भागामध्ये हिंदी चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात चालतात असं आपल्याला दिसत नाही. पूर्वी म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वीपर्यंत, म्हणजे ETV मध्ये दिल्लीत काम करताना मला आश्चर्य वाटलं होतं. 13 लोक राहायचे तेलुगू, मी जिथं राहायचो त्या गेस्ट हाऊसला, त्या 13 पैकी एकानेही शोले बघितला नव्हता. आता हे आपल्याला गमतीशीर वाटेल, पण त्यांना भाषेचा अभिमान प्रचंड आहे. म्हणजे ते तेलुगूशिवाय काय बघायचे नाही चॅनल सुद्धा. तर तसं तमिळनाडूच्या कल्ट पॉलिटिक्समध्ये भाजपला किंवा काँग्रेसला काही स्थान नसलं तरी तिथलं मतदारांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. बरं, तिथे 75% मतदान पूर्वी झालंय, नाही असं नाही, पण 72, 74, 75% झालं होतं. पण यांना 85-90 पर्यंत जात आहे, त्यामुळे तिथेही विक्रमी होतं. आणि पश्चिम बंगालमध्ये तर विक्रमी मतदान झालंय. आता द्रमुक आणि अण्णा द्रमुकमध्ये तो बदलाचा कौल आहे का, इन्कम्बन्सी आहे का इन्कम्बन्सीचा आहे माहित नाही आपल्याला, प्रो गव्हर्नमेंट आहे ते आपल्याला कळेल. कारण सर्वाधिक मतदान झालं, विक्रमी मतदान झालं की सत्ता पालट होतो. हा साधारण निकष 20-25 वर्षापूर्वीपर्यंत ठीक होता. पण आता गेल्या काही काळातल्या निवडणुकांमध्ये काही लक्षणीय गोष्टी समोर येत आहेत. जसं आपल्याला माहिती आहे, 14 साली भाजपचं सरकार आलं, मोदींचं, NDAचं, तेव्हापासून तरुणांचा सहभाग वाढलाय. आणि दुसरीकडे गेल्या 10 वर्षांमध्ये महिलांचा सहभाग मतदानात प्रचंड वाढलाय. म्हणजे राजकीय सभा पाहिल्या आपण तर पूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की 100 रुपये देऊन किंवा ट्रकमधनं भरून, बसमधनं भरून महिला यायच्या, पण त्या समाजाच्या खालच्या थरातल्या दिसायच्या, झोपडपट्टीतल्या दिसायच्या, किंवा ज्यांना आणलंय पैसे देऊन हे दिसायचं. त्याच्या व्यतिरिक्त सर्व देशामध्ये, आपल्या देशातल्या सर्व भागांमध्ये निवडणुकांच्या राजकारणामध्ये आणि एकूण सभांमध्ये पांढरपेशा मध्यमवर्गीय महिला किंवा अगदीच खालच्या स्तरातल्या नसलेल्या महिला यांचं प्रमाण लक्षणीय वाढल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे आता जो तिथे मतदानाचा टक्का वाढलाय तमिळनाडू, त्याचा सरसकट अर्थ सत्ता पालट होईल असं घेणं मला फार योग्य वाटत नाही. त्यात खूप मायक्रो लेवलला बघावं लागेल. पश्चिम बंगालमध्ये मात्र आता असे अनेक फॅक्टर आहेत की ज्यांनी 90% झालेलं मतदान एक कदाचित सत्ता बदलाचं असू शकतं असं वाटू शकेल. त्याचं कारण असं, ममता बॅनर्जींनी मोदींचा पराभव केला, एकदा नाही 2दा केलाय पराभव, आणि राज्य आपलं राखलेलं आहे. ते राखताना त्यांनी काय स्लोगन दिलं होत्या, मा माटी माणूस, म्हणजे स्थानिक नेटिव्हचं राजकारण, भूमिपुत्राचं राजकारण हे त्यांनी केलं, स्थानिक भाषेचं राजकारण केलं. पण शेवटी हे कितीही केलं तरी सुद्धा विकास नावाची जी गोष्ट आहे, कारण भारतीय जनता पक्षाचं मोदींच्या नेतृत्वातलं सरकार 14 साली आल्यापासनं त्यांनी समोरच्यांना शिव्या देणं किंवा अपोजिशनची निंदानालस्ती करणं हे करतानाच विकासाचं राजकारण केलं. इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड वाढवलं त्यांनी. देशभरात जिथे भाजपचं राज्य ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं. आणि आज परिस्थिती अशी आहे, पूर्वी जे काँग्रेसचं स्थान होतं ते भारतीय जनता पक्षाच्या देश पातळीवर आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्या राज्यांमध्ये झालेला इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास, कारण इन्फ्रास्ट्रक्चर पटकन दिसतं. आपल्याला माहिती आहे, मुंबईमध्ये अटल सेतू असेल, मेट्रोचं काम असेल, कोस्टल रोड असेल, या गोष्टी दिसतात पटकन. त्यामुळे दृश्य स्वरूपात विकास झालेला दिसला की लोकांना वाटतं अरे मुंबई कशी बदलली आहे बघा. आज डेव्हलपमेंट मॅन किंवा इन्फ्रामॅन अशी फडणवीसांची इमेज झाली.
त्याचा फायदा कुठेतरी बंगालमध्ये मिळतात दिसतोय. आणि बंगालमध्ये आज ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात 10 वर्ष सत्ता असताना त्यांनी डाव्यांना हरवलं होतं 15-16 वर्षापूर्वी, पण त्यांच्या काळात विकास झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. शिंगूरचा टाटाचा प्लांट तिथनं गेला, रतन टाटा होते त्या काळात जिवंत. शिंगूरचा प्लांट एका रात्रीत हलवला. इंडस्ट्रियलायझेशन होत नाहीये, डेव्हलपमेंट होत नाहीये. शेवटी लोकांना आस असते ती विकासाची असते. फक्त महामाती माणूस किंवा मातृभाषा किंवा स्वभाषेचा अभिमान, आपल्या प्रदेशाचा अभिमान याच्यावर माणूस जगू शकत नाही. मग तो अभिमान असतो, परंतु आत्ताच्या निवडणुकीत दिसतंय असं की मोदींना 2 निवडणुका भारी पडलेल्या ममता बॅनर्जी या निवडणुकीत भारी पडतील का अशी शंका यावी अशी स्थिती आहे. दुसरं कारण असं आहे की SAR जो झाला म्हणजे अगदी सविस्तर मतदारांचा सगळं छाननी केली गेली. पुनर्निरीक्षण त्यातलं त्या पुनर्निरीक्षणामध्ये मतदार याद्यांच्या आणि मतदारांच्या अनेक बांगलादेशातनं जी पश्चिम बंगालच्या बॉर्डरवरनं आलेले लोक होते, त्याच्यानंतर यादीमध्ये जिवंत नसलेल्यांची नावं होती, दुबारा नावं होती, या बऱ्यापैकी करेक्शन होऊन तिथे जवळपास ममता बॅनर्जींच्या मतातले 2-3% मतं कमी होतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे महिला आणि तरुणांचं मतदान वाढलं असेल तर त्या महिला बिलावरनं ममता बॅनर्जींना मत दिलं असेल का मोदींना हे सांगता येणं अवघड आहे आत्ताच्या घटकेला. पण तरुण मोठ्या प्रमाणावर आले असले आणि 90% मतदान झालं असेल तर तो जुना ठोकताळा बदलाचा आणि मतदानाच्या सविस्तर त्या सखोल निरीक्षणामुळे परीक्षणामुळे जर काही टक्का वाढला असेल भाजपचा, ममता बॅनर्जीचा कमी झाला असेल. कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये 1%-2% फार मोठा शिफ्ट करतात आणि त्यामुळे शक्यता अशी वाटते की ममता बॅनर्जींना यावेळेला कदाचित पराभवाला सामोरं जावं लागेल. निश्चितपणे तुम्ही आता महिला विधेयकाचा विषय काढला, त्याच्यावरून बंगालमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये जास्त मतदान झालं असावं असं कदाचित एक निष्कर्ष निघू शकतो. त्याच महिला विधेयकाच्या विषयावरून भाजपाने देशभर रान उठवायला जन आक्रोश रॅलीज काढल्या, जन आक्रोश रॅली काढलेल्या आहेत. आणि या जन आक्रोश रॅलीमध्येच एका महिलेचा आक्रोश मुंबईच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि तो थेट ती महिला जाऊन मंत्री गिरीश महाजनाला भिडली आणि तो सगळा जो काही व्हिडिओ आहे, तो सगळा जो परिस्थिती निर्माण झाली, हा सर्वसामान्य माणसाच्या मनातला आक्रोश वाटावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण रॅली काढली वरळीतून, जांभोरी मैदानातून ती रॅली निघाली आणि ती पुढे वरळी डोमकडे गेली. ती जाताना इतक्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झालं, जवळपास तासभर ट्रॅफिक जाम झालं आणि लोक अडकून पडले. त्यातून एक महिला उतरली आणि त्यांनी जाऊन पोलिसांना किंवा राजकीय नेत्यांना अक्षरशः अर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी आक्रोश व्यक्त केला. अर्थात तिचा आक्रोश योग्यच होता, कारण तासभर जर ट्रॅफिकमध्ये अडकलं जात असेल आणि ते मोर्चामुळे अडकलं जात असेल तर सर्वसामान्य मनातल्या माणसाचा हा आक्रोश आहे. एकंदरीतच ही घटना जरी छोटी असली तरी या घटनेचे नेमके परिणाम काय अपेक्षित आहेत? 2 गोष्टी अशा आहेत की सगळ्या राजकीय पक्षांच्या डोळ्यामध्ये त्या महिलेने अंजन घातलं असं म्हणायला पाहिजे, सगळ्यात पहिलं. दुसरी गोष्ट राजकीय पक्षांच्याच नव्हे तर नोकरशाहीच्या. कारण हे सगळे मोर्चे निघतात ते पोलिसांच्या परवानगीशिवाय निघत नाहीत. म्हणजे मराठा मोर्चे सुद्धा आले मोठ्या प्रमाणावर. मराठा समाजाचे आंदोलक क्रिकेट खेळताना वगैरे नरिमतच्या भागात आपण पाहिले, त्यावेळेला आझाद मैदानच्या आजूबाजूला CSTला त्यांनी ठिया देऊन सगळं बंद केलं होतं हेही आपण पाहिलं. पण त्यावेळेला मराठा मोर्चा येतो याची जाहिरात खूप झाली होती. ते आल्यानंतर तिथे ते सुट्टीच्या काळात असणं किंवा लोकांनी त्या भागात न जाणे यामुळे तशी म्हणजे गैरसोय झाली की लोक केले नव्हते तिने गैरसोय अधिक करून घ्यायला. तर तशा पद्धतीने कालच्या मोर्चामध्ये हा जो आक्रोश मोर्चा होता त्याच्याबद्दल महिला बिल पारित होऊ शकला नाही. मोदी सरकारचा तांत्रिक पराभव आहे तो. त्यानंतर भाजपने त्याचं राजकारण करायचं ठरवलं आणि मुख्यत्वे ते बंगालच्या निवडणुकीसाठीच केलं हे उघड आहे. कारण असं की बहुमत नसताना ते बिल आणणं याचा अर्थ काय, त्यातनं काहीतरी राजकारण करायचंय. तुलनेने काँग्रेस किंवा विरोधी पक्षांनी तितकंसं काहीतरी जाहिरातबाजी वगैरे केलेली दिसत नाही. त्यामुळे हा जो मोर्चा होता हा जेन्युइन महिलांचा आक्रोशाचा मोर्चा होता का, आता असं नाही. हा सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता. त्यामुळे त्याच्यामध्ये मोबिलायझेशन होणं, महिला येणं यात काही विशेष नाही. 15,000-20,000 25,000 महिला त्यांनी एकत्र केल्या. पण त्या करताना सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत असेल तर सामान्य माणूस सहन करतो. आपण अनेक मोर्चांमध्ये पाहतो लोक म्हणजे खासगीत गप्पा मारताना शिव्या देतात राजकीय पक्षांना, व्यवस्थेला, पोलिसांना. हे काय सरकारचे बाजूने उभे राहणारे पोलिस वगैरे. पण कोणीही अशा प्रकारे वर्तन करत नाही. आणि हे या आज पहिल्यांदा घडलेलं नाहीये, यापूर्वी देखील 2-4दा अशा गोष्टी घडल्यात. पण जी गोष्ट क्वचित घडते त्याचीच बातमी होते ना. त्यामुळे ह्या महिलेने जो आक्रोश केला तो व्हायरल किती झाला तर एकीकडे बातम्यांमध्ये आला, सगळ्या पत्रकारांनी दाखवला, टीव्हीवर दाखवला, पुन्हा पुन्हा दाखवला गेला, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहायला गेला. आणि एक महिला की जी
म्हणजे त्यांची त्या कारमधनं त्यांचा ड्रायव्हर आहे अशा कारमधनं, म्हणजे त्या काय अगदी रस्त्यावरच्या सर्वसामान्य महिला नाहीत, वेल ऑफ आहेत, पण तो जो परिसर आहे, वरळी असेल, नरिमन पॉइंट असेल, मलबार हिल असेल, हे श्रीमंत लोकांचे भाग आहेत मुंबईतले. तरी देखील ती केवळ श्रीमंत महिला नाही, ती एक सामान्य महिला आहे की जिचा मुलगा, घरातला आजी किंवा कोणीतरी, कारण ती असं म्हणत होती की मला माझं ब्लड म्हणजे घरातल्या कोणाला तरी आणायला जायचंय, तर घरातल्या कोणाला तरी तिष्ठत राहावं लागतंय 1 तास ट्रॅफिक जाममुळे. याच्यामुळे तिचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे तिने जर एखादी अब्युझिव्ह लँग्वेज किंवा शिवीगाळीची भाषा केली असेल, बाटली त्या मोर्चाकडे रागाने फेकली, रागाने फेकली असेल, तरी ते क्षम्य आहे. तिचा हेतू कोणाला हिंसा करण्याचा नव्हता, तिचा हेतू तिचा संताप व्यक्त करण्याचा होता. आणि तो जो संताप आक्रोश तिने व्यक्त केला, तो मला असं वाटतं की इलिजिटिमेट किंवा बेकायदेशीर नाही असं मला वाटतं. म्हणजे गिरीश महाजनांनी नंतर देखील मंत्र्यांनी सांगितले की तिची वागायची पद्धत चुकीची होती. आज गिरीश महाजन असोत किंवा सरकारमधले कुणीही असोत, त्यांनी स्वतःला किंवा आपल्या घरच्यांना कोणाला तरी अशा स्थितीत ठेवावं. तुमच्या घरातलं कोणीतरी म्हातारा माणूस हॉस्पिटलला आहे, त्या महिलेला जायचं तुमच्या पत्नीला, आणि ती अडकली 1 तास, काय कराल तुम्ही अख्खी व्यवस्था पेटवायला निघाल. आणि मला असं वाटतं की जिवंत नागरिकांचं लक्षण हेच आहे की माझ्यावर अन्याय झाला तर चिडून उठलं, आणि त्या महिलेनी अख्खा समाज मेलेला नाही हे सिद्ध केलंय, आणि तिचं अभिनंदनच केलं पाहिजे. तिची भाषा कशीही असू देत, आणि उद्या काही तिच्यावर आरोप केले, काही गुन्हे दाखल केले, तरी सुद्धा म्हणजे मी काही त्या महिला हिरो आहेत अख्ख्या समाजाच्या, त्या आदर्श आहेत असं मी म्हणणार नाही, पण कुणीतरी जिवंत आहे, मी डेडवूड नाहीये, डेड सेल नाहीये हे दाखवलं आणि संताप व्यक्त केला. आणि पॉवर्स दॅट बी म्हणजे सर्वोच्च नेते कुणीही असू देत, मी माझा राग व्यक्त करते, नागरिक म्हणून माझा अधिकार आहे, मला तुमच्यामुळे ट्रॅफिक जामला तोंड द्यावं लागतं आणि हे गैर आहे. तुम्ही रस्ता अडवू नका, मैदानाचा घोषणा काय करायचं ते करा, लोकांना त्रास देऊ नका, हे अतिशय साहसाने त्या महिलेने सांगितलंय. म्हणून तिचं 3 वार 4 वार 10 वार अभिनंदन केलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाने सत्तेवर असताना ज्या प्रकारचा जन आक्रोश मोर्चा किंवा महिला आक्रोश मोर्चा आयोजित केला, तो नीट न केल्याबद्दल त्यांचाही निषेध करायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन पोलिसांनी परवानगी दिली तर पोलिसांनी हे एन्श्युअर करायला हवं होतं की सर्वसामान्य माणसांना त्रास होणार नाही. त्यामुळे पोलीस व्यवस्थेवर सुद्धा कठोर टीका केली पाहिजे, आणि त्यांनी सगळ्याच लोकांनी सत्ताधारी पक्षांचे आदेश मानत राहणं, आणि त्याला विरोध केला तर मग आपल्याला काहीतरी कुठे बदलीला सामोरं जावं लागेल, काहीतरी व्हायला लागेल, ही भीती न बाळगता आपलं जे निहित कर्तव्य आहे ते घटनेला आपण बांधलेलं आहोत. आपण कुठल्याही पक्षाचे गुलाम नाही, नेत्याचे गुलाम नाही, आपण घटनेनुसार काम करतो हे लक्षात ठेवून काम करायला पाहिजे. त्यामुळे नोकरशाहीला हा धडा आहे, सर्व राजकारण्यांना, राजकीय पक्षांना हा धडा आहे, आणि मुंबईकर जनता आणि एकूणच सर्वसामान्य माणूस अजूनही तितकासा मेलेला नाही याचं निदर्शक असलेली ही घटना आहे. निश्चितपणे हा जिवंतपणाचं लक्षण आहे. त्याचबरोबर दुसरा विषय पुढे आलेला आहे, एक महत्वाचा विषय आहे, तो गेले काही वर्ष खरं तर रेटला जातो आहे, परंतु त्याच्याकडे आता राजकारण म्हणून पाहायची परिस्थिती निर्माण झाली किंवा त्या विषयाचं राजकारण केलं जातं आहे. मी अर्थातच या विषयाकडे आहे की मुंबईतल्याच नव्हे, राज्यातल्या रिक्षावाल्या आणि टॅक्सीवाल्यांना मराठी येणं अनिवार्य आहे. या विषयाकडे मी थोडंसं मागे जाऊ इच्छितो. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांनी मराठी येत नसेल किंवा मराठीचं जुजबी ज्ञान तरी नसेल अशा लोकांना परवानेच दिले जाणार आहेत रिक्षाचे, अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं होतं. त्याकरता वेगवेगळ्या आरटीओच्या सेंटरला पत्रकारांसह काही छोट्या छोट्या समित्या नेमल्या होत्या, आणि त्या समित्यांनी परवाने ज्यांना द्यायचे आहेत त्या लोकांना मराठी येतं की नाही हे तपासलं होतं. त्याच्यामध्ये मी देखील होतो, कारण मी अंधेरीच्या आरटीओ कार्यालयामध्ये बसलो होतो. त्यावेळेलाही संजय निरुपम यांनी विरोध केलेला होता. संजय निरुपम त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर ते आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. आता ते शिवसेनेने जाहीर केलेल्या धोरणाला शिवसेनेचा नेताच विरोध करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला भाजप सत्तेमध्ये आहे आणि भाजपाची बाजू घेणारे गुणरत्न सदावर्ते हे देखील त्यांची बाजू घेताना दिसत आहेत. म्हणजे कोणाची? रिक्षावाल्यांची. मराठी नको असं म्हणायचं वेळ आलेली आहे. मला एक विषय या विषयावरून सर्वसामान्य या राज्याचा नागरिक म्हणून विचारावा असं वाटतो की बंगालमध्ये गेलात, तामिळनाडूमध्ये गेलात, केरळमध्ये गेलात तर त्यांच्या भाषेचा अस्मिता किती पॉवरफुल आहे आपण थोड्या वेळापूर्वी बोललो होता. मग महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, व्यवसाय करायचा असेल तर इथली भाषा यायला नको? किमान इतकं साधं सोपं जे गणित आहे किंवा साधी सोपी जी विषय आहे हा रिक्षावाल्यांनी, टॅक्सीवाल्यांनी समजून नको घ्यायला? एकंदरीतच राजकारणामध्ये जाण्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या देशामध्ये राहतो, ज्या मातीमध्ये राहतो त्या मातीची भाषा थोडीफार प्रमाणात का होईना आत्मसात केली पाहिजे, हे म्हणणं कितपत अयोग्य आहे? 2 गोष्टी अशा दिसतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा विषय अलीकडे लावून धरला. म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे मूळ शिवसेनेतलेच ऑफशूट आहेत.
पण ते या मराठीची सक्ती तितक्या नेटाने लावताना दिसत नाही. त्या तुलनेमध्ये राज ठाकरे पहिल्या वाजता लावताना दिसतात. त्यामुळे मनसेचं अभिनंदन करायला हवं. एक. दुसरं असं की मनसे मुद्दे घेतं आणि सोडून देतं. कारण ते तरी काही 24 तास तो म्हणजे 6 वर्ष हा लावून धरला, रोज आंदोलन केलं, रोज कोणाचा तरी टॅक्सीवाल्याला तोडलं. कारण मीराबाईंदरमध्ये हॉटेलमधल्या माणसाला मारलं, कॉन्ट्रोवर्सी झाली. कुठल्या तरी डोंबिवली ठाण्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये मराठी माणसाला देणार नाही फ्लॅट पडले म्हणून मारलं. तर अशा अनेक गोष्टी वारंवार मागे पाहिल्या इतिहासात तर मनसे करताना दिसतं. म्हणजे त्याच्यात योग्य अयोग्य कायदेशीर बेकायदेशीर हा वेगळा डिबेट होईल, पण मराठीच्या अभिमानासाठी काम करताना मनसे दिसतं हे आवर्जून सांगितलं पाहिजे. तसं त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक मंत्री आहेत आरटीओचे, आणि आत्ता त्यांनी ही गोष्ट महाराष्ट्रात होतीच मराठीच्या सक्तीची, फक्त त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक परिपत्रक आता काढलंय. त्यांनी जे सर्क्युलर काढले किंवा निवेदन काढले त्यामध्ये 1 मेला महाराष्ट्र दिनापासनं आम्ही रिक्षावाल्या टॅक्सीवाल्यांची तपासणी करू आणि मराठी येत नसेल तर परवाना रद्द करू आणि तो परवाना देणार नाही. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मनसेच्या एका नेत्याने सुचवलेला उपाय अतिशय उत्तम आहे की ब्युरोक्रॅट्स किंवा IAS लोक सुद्धा मराठी शिकतात. जे नोकरशाह साऊथ इंडियन मंत्रालयात आहेत तेही जुजबी मराठी शिकतात, थोडकं येणं बोलतात. काम चलावू मराठी आलं पाहिजे. त्या सगळ्यांनी काय कुसुमाग्रज, पु ल देशपांडे किंवा वि.स. खांडेकर होण्याची गरज नाही किंवा त्यांनी मराठीची समीक्षा यावी इतकं मोठं मराठी शिकायची गरज नाही, कारण ती आपल्याला येत नसणार. परंतु मराठी येतच नाही किंवा मराठी बोलणार नाही असा अपमान मराठीचा करणं योग्य नाही. आणि त्यासाठी परराज्यातल्या किंवा हिंदी भाषिक लोकांना बोल लावण्यापेक्षा मराठी माणसांनी मी माझ्या सार्वजनिक व्यवहारात मराठीच बोलेन असा जर आग्रह धरला आणि समोरच्याला येत नसेल तर मी मराठी बोलेन, कारण मराठी आणि हिंदीची स्क्रिप्ट जी आहे ती देवनागरीच आहे. तशा या सगळ्या भाषा भगिनीच आहेत. संस्कृत आहे, मराठी आहे, हिंदी आहे, कानडी आपली भाषा भगिनीच आपण म्हणतो. कानडी खूप अवघड आहे तुलनेने, पण मराठी आणि हिंदी तशा जवळच्या भाषा आहेत. बरं, हिंदी सिनेमे आपण सगळे बघतो, आपली हिंदी असते म्हणून आपण काम चलाव हिंदी बोलतो. आपली हिंदी काही अस्खलित हिंदी नाही. तसंच युपीच्या माणसाची पण अस्खलित असेल असं नाही, बिहारमधल्या माणसाची अस्खलित असेल असं नाही. युपीमध्ये बिहारमध्ये 3 आणि 5 प्रकारे हिंदी बोलली जाते, तर ती शुद्ध हे मानण्याचं कारण नाही. तसं त्या लोकांना काम चलावू मराठी आली पाहिजे हा आग्रह धरण्यासाठी ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्या लोकांनी सार्वजनिक व्यवहारात मराठीच बोलेन महाराष्ट्रात हे अंगीकारलं पाहिजे. आणि जर समोरच्यानी प्रतिसाद मराठीत नाही दिला तर मग तुम्ही तक्रार करा, त्याच्यावर कारवाईची मागणी करा. पण आपण हिंदी बोलतो म्हणून टॅक्सीवाला हिंदी बोलतो, आपण हिंदी बोलतो म्हणून वेटर हिंदी बोलतो. एखादा साऊथ इंडियन हॉटेलवाला वेटर नाही मराठी समजता नाही, त्याला म्हणायचं मराठी समजणाऱ्याला बोलव मग मी ऑर्डर देतो, तुझा व्यवसाय आहे, मी मराठीत बोलेन, तुम्हाला पदार्थ आणून दे. तर हा आग्रह आपण सगळ्यांनी आपल्या सार्वजनिक व्यवहारात धरला, म्हणजे सर्व मराठी बांधवांनी किंवा मराठी स्पीकिंग माणसांनी, मराठी ज्यांची मातृभाषा आहे, बोलीभाषा आहे, त्यांनी मराठीचा आग्रह धरला तर आपोआप बाकीचे सगळे तुमच्या भाषेला रिस्पेक्ट करतील. मीच माझ्या भाषेला दुय्यम स्थान दिलं तर बाकीचे दुय्यम स्थान देतील. त्यामुळे 1 मेला अंमलबजावणी होईल तेव्हा जे टीव्हीवर इंटरव्ह्यू येतात त्यातले काही रिक्षावाले टॅक्सीवाले म्हणतात आम्ही शिकू, आणि काही म्हणतात आडामंट आहेत. जे ॲडमंट आहेत त्यांना काय पद्धतीने सामोरं जायचं ते कायद्यातल्या तरतुदीनुसार आणि मनसे स्टाईल लोक बघतील. पण अधिकाधिक लोकांनी महाराष्ट्रात मराठी वापरली तरच त्यातनं मराठीच्या सिनेमांना थिएटर मिळलं वगैरे इतके सगळे प्रश्न त्याच्या मुळाशी आहेत. त्यामुळे मराठीचा आग्रह मराठी माणसांनी तरी सोडता कामा नये हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे बाहेरचे आहेत त्यांना मराठी कसं शिकवायचं मराठी माणसांनी आग्रह धरला की आपोआपच धरता येईल पुढे. निश्चितपणे हा विषय सतत पुढे चालू राहणार आहे. कदाचित त्याच्यावरती आपल्याला पुन्हा चर्चा करावी लागेल. आपण तुर्तास या विषयावरून थोडं पुढे सरकूया. बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुका झाल्या. राहुरीची पोटनिवडणूक फारशी काही गाजलेली नाही, मात्र एक विषय तिकडे झाला आहे आणि तो फार महत्वाचा आहे की तिथे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांची ईडीची इन्क्वायरी बंद झालेली आहे. हा एक भाग. मात्र दुसरीकडचा जो विषय आहे तो राजकारणाचा मोठा भाग आहे. तो भाग असा आहे की 2029च्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होताना दिसेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण पवार घराण्यामधून जी काय वक्तव्य आलेली आहे या वक्तव्यामधूनच हे सिद्ध होताना दिसतं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला. सुप्रिया सुळे आणि सुनेंद्र पवार झाला. विधानसभेमध्ये योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार संघर्ष झाला. आता या वेळेला पवार विरुद्ध पवार संघर्ष होताना दिसत नाही पोटनिवडणुकीकडे, कारण अजितदादाच खुद्द या जगामध्ये नाहीत आणि त्यामुळे त्यांना वाट सोपी झालेली आहे. मात्र 29च्या निवडणुकीमध्ये योगेंद्र पवार देखील उमेदवार असू शकतील असं रोहित पवार म्हणतात. दुसरीकडे जय पवार म्हणतात की लोकांच्या मनातला उमेदवार मीच आहे, त्यामुळे मला देखील त्याचा विचार करणं भाग आहे. हे सगळं पाहता एकंदरीतच राजकारणामध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष अधिक तीव्र होईल असं वाटतंय का?
नाही, पवार विरुद्ध पवार हा संघर्ष मुळात अजित पवारांनी पक्ष सोडला तेव्हापासून सुरू झाला. आणि त्यावेळेला शरद पवारांच्या बाजूने इथपर्यंत सांगितलं गेलं की अजित पवारांच्या बरोबर पवारांच्या घरातलं कुणीही नाही, त्यांचं कुटुंब एकटं पडलं अजित पवारांचं. आता ते कुटुंब एक आहे ही भाषा करतायत. तर मुळामध्ये पवारांचं स्वतःचं राजकारण सोयीचं राजकारण होतं, संदिग्धतेचं राजकारण होतं. ते असं क्रिस्टल क्लिअर काहीही सांगत नाही. त्यामुळे आत्ता देखील ते रुग्णालयात दाखल झालेत. त्यांचं वय आणि आजार लक्षात घेता त्याबद्दल काही नकारात्मक बोलणं योग्य नाही, पण लोक चर्चा करतात ना लगेच की सुनेत्रा पवारांच्या मतदानाच्या दिवशी शरद पवारच आजारी आहेत म्हणून मतदानाला येणार नाही. तर त्यांनी व्हीलचेअरवर जाऊन राज्यसभेची शपथ घेतली, पण तब्येत नाहीये त्यांची बरी, ते हॉस्पिटलला ऍडमिट झालेत, त्यामुळे त्यांना मतदान नाही करता आलं. तर त्याच्यावरही लोक शंका घेतात. त्याचं कारण तुमचं 60 वर्षाचं जे राजकारणाचं एकूण ढाचा राहिलाय, तुमचं जे पॉलिसी राहिले, तुमचं जे वागणं राहिलंय, त्यामुळे लोक शंका घेतात. हा एक भाग. आणि तुम्ही म्हणताय पवार विरुद्ध पवार, मला त्या पवार विरुद्ध पवार होणार का 29 साली याच्यापेक्षा अधिक चिंता लोकशाहीच्या दृष्टीने वाटते त्या मतदारसंघाची. आज शरद पवार 67 साली पहिल्यांदा आमदार झाले. त्या गोष्टीला पुढच्या वर्षी 60 वर्ष पूर्ण होतील. आणि ते आमदार झाले त्याच्या आधी राजकारणात होतेच ना, त्यामुळेच आमदारकीचं तिकीट मिळालं ना. त्यामुळे साधारण 6 ते 7 दशकांचं त्यांचं समाजकारण राजकारण आहे. आणि बारामती तालुक्यातनं ते येतात. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहीत नसेल म्हणून सांगतो, पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत आणि त्यातला बारामती हा एक तालुका आहे. आणि त्या तालुक्याचा त्यांनी इतका विकास केला की बारामती मॉडेल, बारामती मॉडेल, बारामती मॉडेल असं बोललं गेलं अनेकदा. तरी देखील त्या तालुक्यामध्ये 22 गावांना पाणी दिलं जात नाही प्यायचं. त्याचं कारण असं की ते पवारांना मतं देत नाहीत. या प्रकारचं सुडाचं राजकारण पवारांनी 60 वर्ष केलेलं आहे. म्हणजे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची जी निवडणूक तुम्ही लोकसभेची आत्ता म्हणालात की ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे जिंकल्या, त्या निवडणुकीत प्रचाराच्या वेळेला अजित पवारांनी त्या 22 गावांच्या इथे जेव्हा प्रचाराला गेले तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला पाणी मिळत नाही, आजही मिळत नाही. त्याची कारणं तुम्हाला माहिती आहेत, मला माहिती आहेत आणि साहेबांनाही माहिती आहेत. पण तुम्हाला पाणी द्यायचं झालं तर ते मी देऊ शकतो, ते नाही देऊ शकत आता, त्यांचं आजारपण आणि वय लक्षात घेता आणि त्यांचं करिअर लक्षात घेता. असं प्रॉमिस अजित पवारांनी त्या 22 गावात जाऊन केलं होतं. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने पवार विरुद्ध पवार संघर्ष होईल का 29ला हे बघा. शरद पवारांच्या 60-70 वर्षाच्या राजकारणात रोहित पवार आमदार झाले, सुप्रिया सुळे खासदार झाल्या, अजित पवार आमदार झाले, सुनेत्रा पवार आमदार होतील आता, राज्यसभा खासदार झाल्या, शरद पवार लोकसभा झाले, राज्यसभा झाले, पार्थ पवार राज्यसभा झाले. म्हणजे आज मी तिला 6-7 माणसं त्या घरातनं लोकप्रतिनिधी मोठ्या लेवलचे झाले, आमदार आणि खासदार, स्थानिक नव्हे. त्यांचे राजेंद्र पवार वर्षानुवर्ष नगराध्यक्ष आहेत तिथे. पण खालच्या पातळीवर स्थानिक लोक असतील ग्रामपंचायत लेवलला, आमदार किंवा खासदार या 2 पदांसाठी गेल्या 65 वर्षात बारामतीमधून पवारांच्या घरातली व्यक्ती वगळता कुणीही लायक माणूस तयार झाला नाही किंवा होऊ दिला गेला नाही. हा त्याचा अर्थ आहे ना. म्हणजे पूर्वी संभाजीराव काकडे होते खासदार, तिथनं ते एक मोठं घराणं होतं. पण आज शरद पवारांचं कुटुंब वगळता एकही त्या लायकीचा माणूस की जो त्यांनाही आव्हान देऊ शकेल किंवा अन्य कुठल्या पक्षातनं उभा राहील असा त्यांनी तयार होऊ दिला नाही. आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये पुण्याची 13ही तालुके तितके संपन्न करणं, 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने, केंद्रात 3 वेळा मंत्री असलेल्या व्यक्तीने, म्हणजे संरक्षण मंत्री अल्पकाळ आणि कृषी मंत्री 10 वर्ष, मग त्यांनी केलं काय? जसं सोलापूरमध्ये सुशीलकुमारांनी 8-9 बजेट मांडली, मुख्यमंत्रीपद भूषवलं, केंद्राचं गृहमंत्रीपद भूषवलं, राज्यपालपद भूषवलं. त्या माणसाला सोलापूर डेव्हलप करता आलं नाही. आज या सगळ्या नेत्यांची आपल्याकडे शोकांतिका ही आहे की शरद पवारांचा मतदारसंघ त्यांनी स्ट्रॉंग ठेवलाय बारामतीचा, पण त्या बारामती तालुक्याच्या पलीकडे त्यांनी अख्ख्या पुण्याचा, अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही केलेला. आजही पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी बँका तोट्यात आहेत, सगळे कारखाने अडचणीत आहेत, दरवर्षी त्यांना पॅकेज मागायला लागतं. मला असं वाटतं की त्यांच्या राजकारणामधनं 29ला पवार विरुद्ध पवार होईल का हे आज इतक्या लवकर सांगता येणार नाहीत. काही वाहिन्यांनी चर्चा केली याची, पण आज मी तिला सुनेत्रा पवार आमदार झाल्यानंतर 2-2.5 वर्षानंतर काय स्थिती असेल हे आपल्याला सांगता येत नाही. समजा त्या परत दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर आत्ता तरी भाजप होऊ देत नाही, होऊ देणार नाही. पण समजा झालं असं गृहीत धरूया तर काय होईल? तर ऑपोजिशनला उमेदवार द्यायलाच लागेल ना. आणि म्हणूनच फडणवीस ज्या वेळेला सुनेत्रा पवारांच्या शेवटच्या प्रचाराच्या सभेला गेले आत्ताच्या इलेक्शनच्या, तेव्हा सुप्रिया सुळे आवर्जून उपस्थित राहिल्या. कारण त्यांना आपल्या मतदारसंघात आपला आवाज घुमलाच नाही हे नको आहे. त्यांनी प्रचार सुनेत्रा पवारांचा केला, पण कुठेही घड्याळ्या चिन्हाचं नाव नाही घेतलं. आणि ते नाव नाही घेतलं याच्यावरनं असं वाटतंय की घड्याळ आणि तुतारी नजीकच्या काही काळ तरी राहतील चिन्ह, आणि म्हणून त्यांनी घड्याळाचा प्रचार केला नाही. सुप्रिया सुळेंनी फक्त सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत भाषण केलं. म्हणजे निवडणुकीला निवडून द्या, पवार कुटुंब एक आहे असं दाखवायचा प्रयत्न केला. म्हणून त्यावरनं ही शक्यता वाटते की जर लगेच एकत्र आले नाही
तर काही काळ पवार विरुद्ध पवार चालू राहील आणि म्हणून उमेदवारी द्यायचीच असेल तर तिकडनं सुद्धा पवारांच्या घरात दिली जाईल. आणि मला वाटतं शरद पवारांच्या सार्वजनिक जीवनातल्या राजकारणात हा पराभव मानायला हवा की इतकी वर्ष झाल्यानंतर त्यांना अगदी उद्या सुनेत्रा पवार लढायचं असेल तरी सुद्धा आपल्या घरातल्या कोणाला तरी उभं करावं लागतंय. एकही कार्यकर्ता तोला मोलाचा तयार केला नाही तर तो त्यांचा पराभव असेल असं मला वाटतं. निश्चितपणे ही 2029 सालची निवडणूक जशी जवळ येईल त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा नवीन चर्चा करूया. आता शेवटच्या विषयाकडे वळूया आपण. येणारी विधान परिषद निवडणूक 9 जागांची निवडणूक होणार आहे. आणखी देखील बऱ्याच जागा रिक्त होत आहेत नजीकच्या काळामध्ये. काही राज्यपाल नियुक्त देखील आहेत. असं मिळून साधारणपणे 35-37 जागा विधान परिषदेच्या ज्या रिक्त आहेत त्या भरल्या जाणार आहेत. परंतु इमिजिएटली जे भरली जाणार आहेत त्या 9 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा आहे. तर त्या जागेवरती कोणी जावं या संदर्भामध्ये सध्या चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपण निवडणूक लढवणार नाही अशा पद्धतीचं जाहीर विधान कुठेही केलेलं नाही. मात्र ते लढणार नाही आहेत म्हणून सुषमा अंधारे आणखीन अंबादास दानवे या दोघांची नावं चर्चेमध्ये आहेत. म्हणून सपकाळांनी त्यांची भेट घेतली आणि पुन्हा उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा आहे त्यामुळे त्यांनीच निवडणूक लढवावी असं म्हटलं. तिकडे सुप्रिया सुळे यांनी देखील तेच म्हटलेलं आहे. हे असं म्हणण्यामागची कारणं काय हा एक भाग. दुसरीकडे उद्धव ठाकरे स्वतः असं म्हटले नसले की मी निवडणूक लढवणार नाहीये म्हणून तरी सुद्धा कदाचित अशा पद्धतीची हवा सोडून त्यांनी स्वतःचा खोटा बळकट केलाय की काय, किंवा बाबा माझ्या नावाची मी जर निवडणूक लढवणार नाहीये तर बाकीच्या पक्षाचं म्हणणं काय आहे आणि मला कितपत हे दोन्ही पक्ष पाठिंबा देतील या विषयावर त्यांनी चाचापडी केली नसेल कशावरून. या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल? त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत की विधान परिषदेतनं आता उद्धव ठाकरे निवृत्त झाले, टर्म संपली, तेव्हा त्यांनी सगळ्या पत्रकारांना तिथे बाईट दिला, हात केला, फोटो झाले, सगळं झालं. विधानसभेचं अधिवेशन चालू होतं, निरोपही झाला समारंभ. परंतु त्या सगळ्या घटनांच्या नंतर म्हणजे त्यांनी केलेलं भाषण, त्यांनी केलेली टीका, त्याच्यात सुद्धा त्या भाषणात सुद्धा शेवटच्या त्यांच्या टोमणे पाडायच्या शैलीतनं तर ते सगळं लक्षात घेता उद्धव ठाकरे हे परत विधान परिषद येतील का, तर त्या दिवशी त्यांना मी भेटलो देखील आणि कस्टमरली आपण म्हणतो नाही तुम्ही विधान परिषद यायला पाहिजे असं म्हटलो देखील. तर त्यांनी हात जोडले की नाही अशा अर्थाने, म्हणजे मीच त्यांच्याशी बोलताना. नंतर मी त्यांच्यातल्या म्हणजे आदित्य ठाकरे असतील, त्याच्यानंतर नार्वेकर असतील, या लोकांना संजय राऊत नव्हते मला वाटतं तेव्हा तिथे, तर त्यांना म्हणालं की नाही आले पाहिजेत उद्धव ठाकरे विधान परिषद. त्याचं कारण असं, अ लीडर नीड्स टू लीड फ्रॉम द फ्रंट. म्हणजे जसं बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोल होते, ते कधी निवडणुका लढणार नाहीत म्हटलं की आमच्या घरातले कोणी. आता आदित्य ठाकरे आले निवडून आमदार म्हणून, स्वतः उद्धव ठाकरे परिषदेवर आले, मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांनी जर त्यांना राजकारण करायचं असेल पक्षप्रमुख म्हणून आणि जर महाविकास आघाडीचा नेता म्हणून, कारण ते माजी मुख्यमंत्री आहेत आज, बाकीचे जे माजी मुख्यमंत्री त्यातल्या अशोक चव्हाण काँग्रेसचे गेले भाजपमध्ये, पृथ्वीराज चव्हाण जवळपास निवृत्तीकडे आहेत, सुशील कुमार काही येतील राजकारणात असं आता वाटत नाही सक्रियपणे. त्यामुळे ते जर लक्षात घेतलं तर शिवसेनेचे ते मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे मुख्यमंत्री कोणी दिसत नाहीयेत आता, आणि शरद पवारांच्या पक्षाचे शरद पवार माजी मुख्यमंत्री आज या स्थितीत नाहीत की सक्रिय राजकारण करतील शारीरिक दृष्ट्या पाहिलं तर. म्हणून उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री रिसेंटली झालेले आहेत, जे महाविकास आघाडीचे आहेत, त्यांनी विधान परिषदेत असणं ह्याला एक महत्व असतं. आणि मग त्यांनी विधान परिषद विरोधी पक्ष नेत्यासारखं काम करणं किंवा सरकारला धारेवर धरणं, कारण पुढची 2-2.5 वर्ष निवडणुका नाही आहेत कुठल्याही. मी त्यावेळेला मध्ये तुम्हाला टोकू इच्छितो, थोडासा थांबवू इच्छितो. उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरता गेल्या 6 वर्षामध्ये ते किती वेळा सरकारला धारेवर धरताना दिसले तुम्हाला? नाही, म्हणूनच ना की त्यांना हळूहळू या गोष्टी घडतात. जसं एकनाथ शिंदे हे अगदी कार्यकर्ते, पण ते मग मंत्री झाले, मंत्री झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर ते पक्षाचे प्रमुख झाले आणि मुख्यमंत्रीही झाले. पण त्या पदावर गेल्यानंतर एक प्रकारचं तुम्हाला कदाचित कॉन्फिडन्स येतो, मग काही गोष्टी तुम्ही शिकता. जसं आदित्य ठाकरे पहिल्या टर्ममध्येच मंत्री झाले, पण राहुल गांधी 2004 साली मनमोहन सिंगांचं सरकार 10 वर्ष येऊन त्यांनी कुठलंही मंत्रिपद घेतलं नाही 10 वर्ष. त्यामुळे आज ते विरोधी पक्ष नेता आहेत, ते संविधानिक पद आहे. ते जर तेव्हा राज्यमंत्री म्हणून काम केलं असतं तर त्यांना थोडासा अनुभव मिळाला असता मंत्रिपदाचा, असं माझं म्हणणं. तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांनी 2 वर्ष काम केलं, पण त्या काळात करोना होता आणि त्यांची स्पाईन सर्जरी झाली होती, त्यामुळे ते मंत्रालयात 2दा झाले. म्हणजे त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं होतं की मला बजेटमधलं काही कळत नाही. तर कळत नसेल तरी ते बोलणं काही फार स्वागतार्ह नव्हतं. म्हणजे तो एक साधा माणूस आहे, सरळ माणूस आहे, ही जरी प्रतिमा झाली तरी सुद्धा राजकारणामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या त्यांच्याकडे नाहीत की काय असा संशय यायला लागतो. म्हणून फडणवीसांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणात विधान परिषदेतल्या वारंवार त्यांचा राजकारणाचा पिंड नाही, ते काय राजकारणातले नाहीत, त्यांना काय राजकारण आवडत नाही, अशा प्रकारची भाषा वापरली.
थोडक्यामध्ये यू आर अनफिट फॉर पॉलिटिक्स किंवा मिसफिट इन दिस गेम अशा पद्धतीचा बोलायचा प्रयत्न केला. ठीक आहे, ते त्यांचं राजकीय भाषणच होतं ते सुद्धा निरोपात, आणि उद्धव ठाकरेंचंही निरोपाचं भाषण राजकीयच होतं. पण तरी देखील त्या सगळ्यातनं आज ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि लोकशाही विरोधी पक्ष सुद्धा सबळ असले तर लोकशाही नीट नांदेल. त्यामुळे आज उद्धव ठाकरेंनी गेले 7 वर्षात काही प्रश्न उपस्थित केले नसले, फक्त त्यांनी फेसबुक लाईव्ह केली किंवा प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, बाईट दिली, तरी सुद्धा त्यांनी हाऊसमध्ये चांगलं काम करणं आणि सरकारला दारीवर धरणं, त्यातनंच लोकशाही बळकट होईल. त्यामुळे लोकशाहीसाठी पण आणि त्यांच्या पक्षासाठी पण हे हिताचं आहे की त्यांनी विधान परिषद असलं पाहिजे. बरं, याच प्रकारची भावना सुप्रिया सुळेही व्यक्त करतात, हर्षवर्धन सपकाळ करतात. ते कदाचित राजकारणाच्या याच्यात नाही करत असतील, माहित नाही आपल्याला, कारण गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका करताना ते दिसलेले नाहीयेत. त्यामुळे एकनाथ शिंदे प्रबळ होणं, त्यांचा अंतर्गत संघर्ष असणं फडणवीसांशी, त्यातनं आपण उद्या जाऊ शकतो जवळ, हे पण असू शकतं गणित, अशा अनेक गोष्टी ते कंगोरे लक्षात घेतले तरी परिषदेतला अनुभव आणि तिथे आपण काम करणं, संविधानिक पदावर आमदार होऊन कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत हे त्यांनी करायला पाहिजे, ह्याच्यात कोणाचं दुमत नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी लोकशाहीचा आदर म्हणून देखील विधान परिषदेत जायला पाहिजे आणि तिथेही चांगलं काम करायला पाहिजे. कारण तसं अथॉरिटी विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी सोनिया गांधी 10 वर्ष होत्या, त्या युपीए चेअरपर्सन होत्या, पण कुठलंही मंत्रिपद नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे निर्णय त्या घेतील, पंतप्रधानांच्याही वर त्या असतील, पण अकाउंटेबल कोणालाही असणार नाही, मी कोणालाही उत्तर देणार नाही. आजही मोदींवर टीका होती, ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत. तर प्रेस कॉन्फरन्स का घेत नाहीत किंवा त्यांनी घेणं न घेणं याच्यावर स्वतंत्र डिबेट होईल. परंतु सोनिया गांधीची एक्झॅक्टली तशीच पोझिशन होती की त्या कोणाला उत्तरदायी नव्हती युपीए चेअरपर्सन म्हणून, आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अथॉरिटी विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी हे ज्या ज्या लोकनेत्यांनी केलं, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी तसेच होते अथॉरिटी विदाऊट रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांनी कॅबिनेटचे निर्णय फाडले होते मनमोहन सिंगांच्या, कुठल्या अथॉरिटी फाडले, म्हणजे देशाने सहन केलं हे अख्ख्या. आता ते विरोधी पक्ष नेत्यात, संविधानिक पदावर आहेत. तसं उद्धव ठाकरेंनी सुद्धा अतिशय, म्हणजे आज भास्कर जाधव गुडघ्याला भाषिक बांधून बदलत विरोधी पक्ष नेता व्हायला विधानसभेमध्ये, तसंच आज उद्धव ठाकरेंनी परिषदेत यावं आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून लक्षणीय कामगिरी करावी, तर त्याचा पक्षालाही फायदा त्यांच्या आणि लोकशाहीलाही फायदा, असं मला वाटतं. निश्चितपणे मंडळी, लक्षात एक गोष्ट घेण्याची आवश्यकता आहे की राजकारण कुठच्या पद्धतीने कधी करवट बदलेल आपल्याला माहिती नाहीये. उलट नेमकं नेहमी तिरक्या चालीने चालतो, तसं राजकारण देखील तिरक्या चालीने चालत असतं. ही सगळी आपण चर्चा करत असताना एक बातमी आपल्यासमोर होती, त्या विषयावर मी आता चर्चा करणार नाहीये. प्रकाश आंबेडकरांनी एक विधान केलेलं आहे की काल रात्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली, भेट झाली, आणि त्याच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली. अर्थात भाजपाने या सगळ्या गोष्टीचं खंडन केलेलं आहे. मात्र हे सगळं होत असलं तर राजकारणामध्ये कुठचीही गोष्ट अशक्य नाही. प्रकाश आंबेडकर म्हणतात ते कदाचित शक्यही झालं असेल, कदाचित झालंही नसेल. मात्र आत्ताच्या घडीला आपल्याला माहिती नाही. जसं मगाशी परास्पे म्हणाले की उद्धव ठाकरे सध्या फडणवीसांवरती जोरदार टीका करताना दिसत नाहीयेत, तर भविष्यातली कदाचित ही नांदी असू शकते, कदाचित ही असू शकणार नाही, कदाचित असं प्रत्यक्षात नसेलही. मात्र राजकारणामध्ये काय होईल आणि काय होणार नाही हे काही सांगता येणार नाही. पवार विरुद्ध पवार संघर्ष होईल, होणार नाही आपल्याला माहिती नाही. बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल, येणार नाही आपल्याला माहिती नाही. तसंच उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येतील, येणार नाही आपल्याला माहिती नाही. मात्र एकंदरीतच आमची ही जी चर्चा होती ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा. तसंच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.